नमस्कार विद्यार्थिनींनो, आज बरेच दिवसानंतर आज आपण परत भेटतो आहोत. आज प्रकरण 2ला आपण सुरुवात करूया. प्रकरण 2 चा हा भाग 1 आहे, कारण प्रकरण थोडे मोठे आहे, म्हणून आपण त्याला 2 किंवा 3 भागांमध्ये विभागून त्याचा अभ्यास जो आहे तो या ठिकाणी करणार आहोत. तर प्रकरण 2चं जे टायटल आहे ते आहे जन्मपूर्व अवस्था, म्हणजे जन्माच्या आधीची अवस्था. तर जन्मपूर्व अवस्थेचा कालावधी जो आहे तो आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. तो कालावधी जो आहे तो असतो 9 महिने 9 दिवसाचा कालावधी. तर आधी आपण जन्मपूर्व अवस्थेवर परिणाम करणारे काही घटक जे आहे त्यांच्यावर थोडंसं लक्ष जे आहे ते देणार आहोत. तर जन्मपूर्व अवस्था म्हणजे माता जेव्हा गर्भवती असते त्यावेळेस कोणते कोणते घटक जे आहे ते गर्भावर परिणाम जे आहे ते करत असतात. तर सगळ्यात पहिलं घटक जे महत्त्वाचं आहे ते आहे वयाचं घटक. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 18 वर्षाच्या आधी मुलींचं लग्न करणे जे आहे ते कायदेशीर गुन्हा जो आहे तो आहे. याचं एक कारण आहे. ते कारण म्हणजे असं की 18 वर्ष आणि त्याच्या आधी जर मुलीचं लग्न झालं तर ती लवकर गर्भवती होते, आणि कारण की 18 वर्षापर्यंत तिचं स्वतःचं शरीरच विकसित होते आहे, आणि ती जेव्हा गर्भवती होते तर त्यावेळेस तिच्या शरीरामध्ये गर्भस्थ शिशू जो आहे तो त्याचीसुद्धा वाढ जी आहे ती त्या ठिकाणी होत असते. म्हणजे मातेची पण वाढ होते आहे आणि बालकाची पण वाढ होते आहे. तर अशा कंडिशन्समध्ये बरेच वेळेस बालकाचा गर्भस्थ शिशूचा मृत्यू जो आहे तो गर्भामध्येच होऊ शकतो, आणि माता मृत्यूचं प्रमाणसुद्धा त्या ठिकाणी वाढलेले आपल्याला दिसते. म्हणून जर वय जे आहे ते खूप कमी असेल तर त्याचा परिणाम मातेवर आणि बालकावर दोघांवर होतो. याचं उलट पण बघा आता. याचं उलट म्हणजे जर मातेचं वय 35 आणि त्याच्यापेक्षा जास्त जर असेल तर त्याचेसुद्धा परिणाम गर्भस्थ शिशूवर होऊ शकतात, आणि डाऊन सिंड्रोम नावाचा आजार जो आहे तो बालकाला होण्याची शक्यता जी आहे ती त्या ठिकाणी असते. हा डाऊन सिंड्रोम असणारा जो बालक आहे तो मतिमंद असतो. तर अशा पद्धतीने वयाचा परिणाम जो आहे तो बालकावर आणि मातेवर दोघांवर होत असतो. त्याच्यानंतर मातेचा आहार. जर मातेने पौष्टिक आहार आणि चांगला आहार गर्भावस्थेच्या कालखंडामध्ये घेतला नाही तर त्या ठिकाणी असं आढळून आलेलं आहे की अकाली प्रसूती होते, किंवा मृत बालक जो आहे तो जन्माला येतो. तर हा परिणाम जो आहे तो आहाराचा बालकावर होताना, गर्भस्थ बालकावर होताना, शिशूवर होताना आपल्याला दिसतो. तसं पण आपण बघत आलेलो आहे की जर स्त्रीमध्ये, गर्भस्थ स्त्रीमध्ये जर लोहाची कमतरता असेल तर तिला त्या ठिकाणी खेड्यामध्ये सुद्धा लोहाच्या गोळ्या जे आहेत ते, पिवळ्या रंगाच्या गोळ्या जे आहेत ते त्या ठिकाणी दिल्या जातात. त्याच्यानंतर विविध प्रकारची औषधं. असं म्हटलं जातं की डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गर्भावस्थेमध्ये कोणत्याच प्रकारची औषधं जी आहे ती घ्यायला नको. जर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गर्भावस्थेमध्ये काही औषधं घेतल्या गेली तर त्याचा गर्भावर वाईट परिणाम होताना आपल्याला दिसतो. गर्भावस्थेच्या पहिल्या 3 महिन्यामध्ये आणि शेवटच्या आठवड्यामध्ये जर ॲस्पिरिनच्या गोळ्या मातेने घेतल्या, जे डोकं दुखण्याकरता किंवा हातपाय दुखण्याकरता घेतल्या जातात आणि खूप कॉमन आहे ते घेणे, ॲस्पिरिनच्या गोळ्या जर मातेने घेतल्या तर अपरिपक्व म्हणजे पूर्ण विकसित न झालेला बालक जो आहे तो त्या ठिकाणी जन्माला येतो. गर्भात रक्तस्राव होण्याची शक्यता जी आहे ती असते. रक्तस्रावामुळे मेंदूवर परिणाम होऊ शकतो. गर्भवती मातेने जर क्विनाईनच्या गोळ्या घेतल्या, क्विनाईनच्या गोळ्या जेव्हा मलेरिया
होतो त्यावेळेस मलेरियाकरता क्विनाईनच्या गोळ्या ज्या आहेत ते दिल्या जातात. तर गर्भवतीने जर क्विनाईनच्या गोळ्या घेतल्या तर गर्भस्थ शिशूच्या डोळ्यात व कानात दोष जे आहेत ते निर्माण होऊ शकतात. स्ट्रेप्टोमायसिनच्या गोळ्या जर घेतल्या गेल्या, मातेने जर घेतल्या तर गर्भस्थ शिशू बहिरा होऊ शकतो. आणि जर तिने थॅलिडोमाइड नावाच्या गोळ्या घेतल्या तर गर्भस्थ शिशूच्या हातापायामध्ये दोष जे आहेत ते निर्माण होऊ शकतात. क्षकिरणांचा वारंवार वापर जर केल्या गेला, काही मातेमध्ये जर काही शरीराच्या आतमध्ये आजार आहेत तर क्षकिरणांचा वापर जर वारंवार त्या ठिकाणी केला गेला तर त्याचासुद्धा परिणाम जो आहे तो गर्भस्थ बालकावर होऊन बालक जो आहे तो अपंग जन्माला येण्याची शक्यता जी आहे ती त्या ठिकाणी असते. जर माता वेगवेगळ्या प्रकारचे ड्रग्ज घेत असेल किंवा ती मद्यपान करत असेल तर त्याचासुद्धा परिणाम जो आहे तो आपल्याला होताना बालकावर होताना जो आहे तो दिसतो. जर माता मद्यपान करत असेल तर त्या ठिकाणी बालक जो आहे तो त्याच्या मेंदूच्या वाढीवर त्याचा परिणाम होतो, निद्रादोष होतो, चिडचिडेपणा, चंचलपणा, अध्ययनातील अक्षमता, मेंदूच्या कार्यामध्ये मागासलेपणा अशा पद्धतीचे दोष जे आहेत ते बालकामध्ये दिसून येतात. काही अंमली पदार्थांचा, ड्रग्ज म्हणजे काही अंमली पदार्थांचा जर सेवन माता करत असेल तर परत बरेच वेळेस बालकामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे दोष जे आहेत ते त्या आढळताना आपल्याला दिसतात. उदाहरणार्थ अंग थरथरणे किंवा ते बालकाचं वारंवार दचकणे, बुद्ध्यांक कमी होणे, मेंदूच्या कार्यामध्ये अडथळे निर्माण होणे अशा पद्धतीचे अंमली पदार्थांचे सेवन किंवा ड्रग्सचे सेवन जर माता करत असेल तर अशा पद्धतीचे परिणाम जे आहे ते त्या ठिकाणी होताना आपल्याला दिसतात. बरेच वेळेस मातेचे आजारपण जे आहे ते बालकामध्ये उतरण्याची शक्यता जी आहे ती त्या ठिकाणी असते. जर मातेला एड्स असेल आणि तिने डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे ती वागली नाही तर बालकाला पण एड्स हा आजार जो आहे तो होऊ शकतो. किंवा तिला रक्ती कावीळ असेल, जिला जर्मन मिजल्स असं म्हटलं जातं, तर त्याचा परिणाम पण विपरीत होताना आपल्याला बालकावर दिसतो. जर तिला रुबेला नावाचा विकार जर झालेला असेल तर बालक जो आहे तो अपंग होण्याची शक्यता जी आहे ती त्या ठिकाणी असते. त्याचबरोबरीने काही आजार जे आहेत, इथं अनुवांशिकता हा शब्द आलेला नाही आहे, परंतु काही आजार जे आहे ते अनुवांशिकतेमुळे पिढी दर पिढी बालकामध्ये चालत येऊ शकतात आणि हे अनुवांशिक आजारामुळे बरेच वेळेस अपंगत्व जे आहे ते बालकाला होऊ शकतो. उदाहरणार्थ भंगलेले होठ घेऊन बालक जन्माला येऊ शकतो, त्याला फिट येण्याचा आजार जो आहे तो जन्मापासून असू शकतो किंवा सेरिब्रल पाल्सी असू शकते किंवा बालक जो आहे तो मतिमंद पण असू शकतो अनुवांशिक कारणांमुळे. त्याच्यानंतर मातेची मनस्थिती. असं म्हटलं जातं की जर माता गर्भवती असेल तर तिची मनस्थिती जी आहे तर तिने स्वतःने आणि तिच्या आजूबाजूच्या लोकांनी आनंदी ठेवण्याचा प्रयत्न जो आहे तो त्या ठिकाणी करायला हवं. अन्यथा तिच्या मनस्थितीचा परिणाम बालकावर होऊन बालक जो आहे तो चिडचिडा आणि दुःखी असणारा जन्माला येण्याची शक्यता जी आहे ती असू शकते. तर म्हणून मातेची मनस्थिती तिने या टाईम पिरियडमध्ये आणि तिच्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांनी तिची मनस्थिती जी आहे ती चांगली ठेवण्याचा प्रयत्न जो आहे तो त्या ठिकाणी करायला हवा. त्यानंतर आपण दुसऱ्या टॉपिकला हात लावूया.
तर दुसरा किंवा याचा पुढचा जो टॉपिक आहे तो आहे जन्मपूर्व अवस्थेतील विकास. तर विद्यार्थिनींनो, जन्मपूर्व अवस्था 9 महिने 9 दिवसाची आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तर हे 9 महिने 9 दिवस याला 3 भागांमध्ये विभागल्या गेलेले आहे. तर ते 3 भागांपैकी सगळ्यात पहिला भाग आहे तो आहे अंकुरिक अवस्था. ही जी अवस्था आहे ही फलन ते 2 आठवड्यापर्यंतची असणारी अवस्था जी आहे ती आहे. आता फलन म्हणजे जेव्हा स्त्री बीज जे आहे ते फलित होते त्यावेळेस ती फलनाची अवस्था जी आहे ती असते. तर या कालखंडामध्ये प्रत्यक्ष फलन झाल्यानंतर 36 तासाच्या आत त्या एक पेशीचे विभाजन होते. 72 तासांनी परत विभाजन होते आणि अशा पद्धतीने पेशींची संख्या जी आहे ती वाढायला लागते आणि ती पेशीची संख्या एक गोल आकार घेते. या गोल आकारामध्ये बऱ्याचशा पेशी ज्या आहेत त्या डिवाईड होतात, विभाजित होतात आणि एक पुंजक्यासारखं ते त्या ठिकाणी आपल्याला दिसायला लागते. या अवस्थेमध्ये हे फलित स्त्रीबीज जे आहे ते फॅलोपियन ट्यूबमध्ये, स्त्रीच्या फॅलोपियन ट्यूबमध्ये असते आणि जेव्हा 3 ते 4 दिवस होतात त्या 3 ते 4 दिवसामध्ये हे फलित स्त्रीबीज जे आहे ते गर्भाशयामध्ये प्रवेश करते आणि गर्भाशयामध्ये प्रवेश केल्यानंतर ते गर्भाशयाच्या भिंतीला जाऊन चिटकते आणि त्या ठिकाणी तिथून जे आहे ते गर्भ जे आहे ते विकसित व्हायला सुरुवात होते. आता हे जो काही पुंजका तयार झालेला आहे, ज्याला आपण झायगोट पण म्हणू शकतो, त्या पुंजक्याचे 2 स्तर बनतात. एक स्तर आहे एक्टोडर्म किंवा वरचा स्तर आणि दुसरा आहे एंडोडर्म किंवा आतला स्तर आणि अजून एक स्तर बनतो त्याचं नाव आहे मिझोडर्म किंवा मधला स्तर. आता जो वरचा थर आहे ज्याला आपण एक्टोडर्म म्हणतो त्याच्यापासून शिशूचे नख, केस, दात, वेदक इंद्रिय तयार होतात. त्यानंतर खालचा जो स्तर आहे ज्याला आपण एंडोडर्म असो म्हणतो त्याच्यापासून पचनसंस्था, यकृत, लाळग्रंथी, मेंदू तयार होतात आणि मधला जो स्तर आहे ज्याला आपण मिझोडर्म म्हणतो त्याच्यापासून त्वचा, स्नायू, सापळा, रुधिराभिसरण संस्था इत्यादी ज्या आहेत त्या बनत असतात. तर हे झालं अंकुरिक अवस्थेबद्दलची थोडक्यात तुम्हाला दिली गेलेली माहिती. त्याच्यानंतर भ्रूणावस्थेचा जो कालखंड आहे तो 2 आठवड्यापासून ते 8 ते 12 आठवड्याचा असतो. कारण की 2 आठवडे अंकुरिक अवस्था जी आहे ती 2 आठवड्याला संपते. भ्रूणावस्था 2 आठवड्यापासून सुरू होते ते 8 ते 12 आठवड्यापर्यंत ही जी संस्था जी आहे ती चालत असते. या अवस्थेमध्ये प्रामुख्याने श्वसन संस्था, चेतासंस्था यांच्याशी निगडीत अवयवांची वाढ आणि विकास जो आहे तो या ठिकाणी घडत असतो. या कालखंडामध्ये विकास जो आहे, वाढ आणि विकास दोन्ही वेगाने होतात. आता तुम्ही म्हणणार वाढ आणि विकास याच्यामध्ये फरक काय आहे? वाढ जी आपल्याला डोळ्यांनी दिसू शकते आता आणि विकास जो आहे तो आपल्याला डोळ्यांनी जो आहे तो दिसत नाही. हा फरक आहे वाढ आणि विकासामध्ये. तर या कालखंडामध्ये जसं मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, श्वसन संस्था आणि मध्यवर्ती चेतासंस्था जी आहे जी चेतासंस्था ही खूप महत्त्वाची संस्था आहे. या संस्थेचा विकास जो आहे, विकास आणि वाढ जो आहे त्या ठिकाणी होत असते. तर हे भ्रूणावस्थेचा कालखंड. या कालखंडामध्ये जर
पहिले जे 3 महिने असतात ते 3 महिने खूप महत्त्वाचे जे आहेत ते असतात. आणि जर या कालखंडामध्ये जर काही जसं आपण आता वरचे सगळे परिणाम करणारे घटक बघितले, त्या घटकांचा जर परिणाम जो आहे तो गर्भावर झाला तर या पिरियड हा खूप महत्त्वाचा पिरियड असतो. याच्यामध्ये भ्रूण जो आहे तो अशा घटकांच्या परिणामामुळे मृत्युमुखीसुद्धा पडू शकतो आणि परिणामाने माता मृत्यूसुद्धा या ठिकाणी होऊ शकते. त्यानंतर तिसरी जी अवस्था आहे जन्मपूर्व विकासाची ती आहे गर्भावस्था. ही अवस्था 8 ते 12 आठवड्यापर्यंतची, 8 ते 12 आठवड्यापासून ते प्रत्यक्ष जोपर्यंत बालकाचा जन्म होत नाही तोपर्यंतची ही अवस्था असते. आता 8व्या आठवड्यानंतर म्हणजे जेव्हा भ्रूणावस्था संपते त्याच्यानंतर बालकाची हाडं जी आहेत ती तयार होऊ लागतात आणि एक प्रकारे बालक जो आहे एक छोटी प्रतिकृती, मानवाची एक छोटी प्रतिकृती म्हणून दिसायला सुरुवात होतो. आणि ही अवस्था जोपर्यंत बालकाचा जन्म होत नाही तोपर्यंत ही अवस्था जी आहे ती असते. या कालावधीमध्ये बालक जो आहे तो हालचाली, हातपाय हलवायला सुरुवात करतो, लाथा मारायला सुरुवात करतो, डोळे पण तो उघडतो आणि बंद जे आहे ते त्या ठिकाणी करतो. ह्या सगळ्या प्रक्रिया तो करायला लागतो. त्याला उचक्या येऊ शकतात, त्याला तो गिळण्याची प्रक्रिया जी आहे ती त्या ठिकाणी करू शकतो. तर अशा पद्धतीने ह्या गर्भावस्थेचा कालखंड आणि या ठिकाणी झालेला विकास तो सगळा. तर आपण या शैक्षणिक व्हिडिओमध्ये मुलींनो आपण गर्भावस्थेवर परिणाम करणारे घटक, गर्भावस्थेचा कालावधी आणि जन्मपूर्व अवस्थेतील विकास यांच्याबद्दल आपण अभ्यास केलेला आहे. तर मुलींनो जसं मी सांगत गेली तशा पद्धतीचे तुम्ही नोट्स पण शॉर्टमध्ये तयार केले तर तुम्हाला अभ्यास करताना त्याचा फायदा जो आहे तो त्या ठिकाणी होणार आहे. जर तुम्हाला हे सगळं समजलं असेल तर वेल अँड गुड, आणि नसेल समजलं तर तुम्ही तो व्हॉट्सॲपचा जो ग्रुप आहे त्याच्यावर तुम्ही प्रश्न टाकू शकता आणि आपण त्या ठिकाणी सगळे मिळून त्या प्रश्नांचं उत्तर जे आहे ते देऊया. आणि व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओच्या खाली लाल रंगाने सबस्क्राईब म्हणून लिहिलं असतं, त्याच्यावर तुम्ही क्लिक केलं तर व्हिडिओ जो आहे तो सबस्क्राईब होऊन जाईल. म्हणजे जे काही नवीन व्हिडिओज येतील ते तुमच्यापर्यंत लवकर जे आहेत ते पोचू शकतील.